विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलनं आता विद्यार्थ्यांची आणि पालकांची लुटमार करायचं ठरवलंय. ते कशा पद्धतीने सगळं सांगतो, काय चेंज झालंय ते देखील सांगतो. चेंज काय झालंय तर सीट ऍक्सेप्टन्स फी म्हणजे काय? तर पूर्वी बघा, ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज लागेल, आता आपले कॅप राउंड्स वगैरे फॉर्म फिलअप सुरू होणार, त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये एखादं कॉलेज लागणार, बरोबर आहे. ते कॉलेज लागल्याच्या नंतर ना तिथं तुम्हाला जागा तुमची फिक्स करायची असते, बरोबर. म्हणजे ते कॉलेज फ्रीज किंवा बेटरमेंटला टाकायचं असतं. त्यासाठी तुम्हाला काही तिथं अमाऊंट भरावी लागत असते. मग इथून मागे काय होतं तर ₹1000 आपण तिथं भरत होतो आणि त्यानुसार आपली ती जागा फिक्स व्हायची. जर दुसऱ्या राऊंडमध्ये त्याच्यापेक्षा बेटर लागत असेल तर आपण तिकडे जायचो, पण पैसे भरावे लागत होते का? तर नाही. तिसऱ्या राऊंडमध्ये बेटर लागत असेल तर आपण तिकडे जायचो, तिथं पैसे भरावे लागत होते का? तर नाही. पण या वर्षीपासनं सीईटी सेलनं बॉम्ब टाकलाय आणि विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे खिसे कापायला सुरुवात केली. पहा, कॅप 1 ₹1000, ठीक आहे, बरोबर आहे. कॅप 2 ₹2000, कॅप 3 ₹3000. डायरेक्ट नोटीस दाखवतो, त्याशिवाय तुमचा विश्वास बसणार नाही. ते पहा, मी ऑफिशियल सीईटी सेलच्या वेबसाईटला जातोय. ओके, महासीईटी इथं सर्च केलंय. सीईटी सेलची वेबसाईट आली आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला जायचंय नोटिसेसमध्ये. डाउनलोड्समध्ये जाऊया. नोटिसेस, बरोबर आहे. तर ह्या सीईटी सेलच्या नोटिसेस तुम्ही तुमच्या लॅपटॉप, पीसी, मोबाईलमध्ये ओपन करून पाहू शकता. आता नोटीस कुठली पाहिजे आपल्याला? तर जाहीर सूचना शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश परीक्षा म्हणजे आपला कॅप राऊंड अंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये करण्यात आलेल्या सुधारणेबाबत. आता काय सुधारणा केली आहे दाखवतो, किती हाय लेवलची सुधारणा केली आहे. ही नोटीस कधी आली? 20 तारखेला, बरोबर आहे. मी रात्री हा व्हिडिओ बनवतोय आणि सकाळी मी हा व्हिडिओ टाकणार आहे. तर इथं जायचं, ही नोटीस तुम्हाला डाउनलोड करायची. एक शॉकिंग गोष्ट सीईटी सेलनं केली. आता ही नोटीस थोडीशी मोठी याच्यात मी घेतो इथं. ओके, ही सेम नोटीस आहे. तर इथं तुम्ही आता क्लिअरली पाहू शकता की नक्की सीईटी सेलनं काय केलंय. तर पहा, शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तंत्र शिक्षण विभागामार्फत प्रथम वर्ष अभियांत्रिकी म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या केंद्रीयभूत प्रवेश परीक्षा म्हणजे कॅप राऊंड अंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. जागा स्वीकृती म्हणजे काय? सीट ऍक्सेप्टन्स फी. विद्यार्थ्यांना केंद्रीय म्हणजे कॅप राऊंड मधील एकूण 4 फेऱ्यांमध्ये किती कितव्यांदा जागा वाटप झाले आहे, कितव्यांदा जागा वाटप झालेले आहे, त्यानुसार जागा स्वीकृती शुल्क स्वीकारण्यात येईल. सदर शुल्क हे ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल, एकदा भरलं तर ते गेलं, नॉन रिफंडेबल प्रक्रिया शुल्क असून संबंधित कित्येक जागा स्वीकृतीच्या वेळी स्वतंत्रपणे भरावे लागेल. म्हणजे काय? प्रत्येक जागा स्वीकृती ज्यावेळेस तुम्ही जागा नवीन घ्याल तर त्यावेळेस तुम्हाला तेवढे पैसे भरावे लागणार आहेत. बरं, आता काय काय केलंय सुधारणेने बघू. नोटीसमध्ये नाव दिले सुधारणा केली. तर सुधारणा पहा, प्रथम जागा वाटप झाल्यास ₹1000, बरोबर आहे. इथपर्यंत होतं. ज्यावेळेस आपल्याला पहिली जागा मिळायची त्यावेळेस आपल्याला ₹1000 भरावे लागायचे आणि ते ₹1000 आपले फायनल असायचे. सुधारणा प्रक्रियेमध्ये म्हणजे जर बेटरमेंट दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला जर जागा वाटप झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला ₹2000 भरायचे. ₹2000 म्हणजे पहिल्या राऊंडचे 1000 तर आहेतच. दुसऱ्या राऊंडमध्ये जायचं असेल, दुसऱ्या राऊंडमध्ये जर जागा मिळाली तर ₹2000 भरायचे. आणि अजून शॉकिंग काय? सुधारणा प्रक्रियेद्वारे बेटरमेंट तिसऱ्यांदा नवीन जागा वाटप होऊन ती जागा स्वीकारल्यास ₹3000 एवढे तुम्हाला भरायचे. आता इथं आपण पाहूया चौथ्या राऊंडचं काय दिलंय का? बरोबर, ही नोटीस तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. काही अडचण नाही. तेच थोडंसं डिटेलमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलंय. जागा स्वीकृती शुल्क म्हणजे कॅप मधील फेरीबाबत अवलंबून नसून विद्यार्थ्याला कितव्यांदा जागा वाटप झाले आहे यावर अवलंबून असेल. त्यामुळे विद्यार्थ्याला प्रथमच जागा वाटप कोणत्याही केंद्रीभूत प्रवेश परीक्षा फेरीमध्ये झाले असले तरी 1000 इतकेच जागा स्वीकृती शुल्क लागू राहील. त्यानंतर सुधारणा प्रक्रियेत म्हणजे बेटरमेंट ऑप्शन मध्ये जर तुम्हाला जागा लागली तरच अंतर 2000 आणि 3000 तुम्हाला लागणार आहे. आता मला माहितीये बऱ्याच जणांना समजलेलं नाहीये, तर सांगतो व्यवस्थित. पूर्वी कसं असायचं, समजा कॅप 1 असेल, ओके, कॅप 1 ची अलॉटमेंट झाली. काय झालं? अलॉटमेंट, तुमच्या हातामध्ये कॉलेज आलं. त्याच्यानंतर 3 दिवस असतात. 3 दिवस असतात, बरोबर आहे. त्या 3 दिवसामध्ये एक तर तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं असेल, मग तुम्हाला तिथं ₹1000 ऑनलाईन सीईटीच्या वेबसाईटला भरायचे. ऑफलाईन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन तिथं पण फी भरायची तुम्हाला, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? पुढच्या राऊंडमध्ये जायचं. मग त्यासाठी आपली पहिली तर जागा सेफ ठेवावी लागेल आपल्याला. मग त्यासाठी ₹1000 भरायचे. बरं, भरले. आता पहिल्या राऊंडला आपण पैसे भरले. सेकंड राऊंडला आपण गेलो. सेकंड राऊंडमध्ये जर समजा जागा नाही लागली, तर पहिली जागा आहे अशी राहत होती. बरं, जर जागा लागली, तर पहिली जागा ऑटोमॅटिकली कॅन्सल व्हायची. नेक्स्ट आपली जी सेकंड राऊंड मधली जागा आहे, तर ती आपली फिक्स व्हायची. पण तिच्यासाठी कुठलीही ऍडिशनल रक्कम आपल्याला भरावी लागत नव्हती. कारण एकदा आपण ₹1000 दिलेले आहेत. थर्ड राऊंड मध्ये गेलं तरीही सेम पद्धतीने.
पण आता या वर्षी काय झालंय तर पहा, पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला जागा लागली तर तुम्हाला तिथं ₹1000 भरायचे आहेत. ओके, ₹1000 भरले आपण. पण मला आता सेकंड राऊंडमध्ये जायचंय. मग सेकंड राऊंडमध्ये मी गेलो. सेकंड राऊंडमध्ये जर मला त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज लागलं, ओके, पहिल्या जागेपेक्षा जर बेटर कॉलेज लागलं, तर मला ॲडिशनल ₹2000 भरायचे आहेत. पहिले 1000 तर गेले. ॲडिशनल आणखीन ₹2000 भरायचे आहेत आणि समजा मी ते भरले. ठीक आहे, जागा ती पण फिक्स केली. मला आता थर्ड राऊंडमध्ये जायचंय. थर्ड राऊंडमध्ये मी गेलो. थर्ड राऊंडमध्ये पण माझी बेटरमेंट झाली. तुम्हाला ॲडिशनल ₹3000 भरायचे आहेत. म्हणजे हा बेसिक चेंज झालाय. ॲडिशनल ₹3000 भरायचे आहेत. आता कित्येक पालक काय म्हणतील, की ठीक आहे 3 तर हजाराचा प्रश्न आहे, 500 भरून टाकू. पण सगळ्यांची परिस्थिती नाहीये तशी भरायची. नाहीये सगळ्यांची परिस्थिती. हां, ठीक आहे. हे मेडिकल सेक्टरकडे जर असतं म्हणजे जे समजा पण इंजिनिअरिंग सर्वसामान्य मुलगा काय करतो? जास्त करून इंजिनिअरिंग करतो. बरोबर आहे. सगळ्यांचे आता पहा आमच्याकडे काउन्सिलिंगला आम्ही काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतो. आमच्याकडे काउन्सिलिंगला जो पालक वर्ग आहे ना, तर तो एवढा काही पैशावाला पालक वर्ग नाहीये. त्याच्यामुळे आमच्या बॅचेसची फी पण एवढी काही नाहीये. क्लासिक बॅच आहे, ₹2500 मध्ये आहे. प्रीमियम आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सगळं तुम्हाला करून देतोय. फॉर्म वगैरे सगळं फिल करून देतोय. फक्त त्याची ₹5000 किंमत आहे. तुम्हाला जर या बॅचेसचा ॲडव्हांटेज घ्यायचा असेल, तर हे 2 नंबर आपले इथं आहेत. मग आमचा जो वर्ग आहे, आम्ही ज्यांना समजा गाईड करतो, तो एक सर्वसामान्य वर्ग आपण म्हणू शकतो किंवा मिडल क्लास. आणि मिडल क्लास वर्गासाठी 3, 4, ₹5000 ही अमाउंट खूप मोठी आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर. बरोबर? आता विचार करा तुम्ही सीईटी सेलसाठी ॲप्लिकेशन किती येतात? दरवर्षी महाराष्ट्रामध्ये किती इंजिनिअरिंग ॲडमिशन होतात? निअर अबाउट 2,00,000 ॲडमिशन होतात. मग 2,00,000 ॲडमिशन्स फर्स्ट राउंडमध्ये ₹1000 सगळे देणार. बरं ठीक आहे ते देईनात का? कारण पूर्वीपासून ₹1000 आपल्याला भरायचे होते. पण त्याच्यानंतर सेकंड राउंडमध्ये पुन्हा एक्स्ट्रा ₹2000 भरायचे. थर्ड राउंडमध्ये ₹3000. फोर्थ राउंडमध्ये अजून किती भरायचे ते काही इथं सांगितलं नाही. बरं स्पॉट राउंडमध्ये पण काही चेंजेस आहेत का? ते अजून कुठेही मेन्शन नाहीये. मग ह्यासारख्या गोष्टी होतायत. मग याला आपण समजा मी तुम्हाला जसं पहिले म्हणलो, की सीईटी सेल आता खिसे कापायला लागलंय. त्या पद्धतीचं म्हणावं की नाही? त्या पद्धतीनेच हे आहे. त्या पद्धतीने आहे. सीईटी सेलनं किंवा ह्या गव्हर्नमेंटनं थोडंसं सर्वसामान्यांचा विचार केला पाहिजे. गव्हर्नमेंट काय करतंय? लाडक्या बहिणीचे एक ₹1500 तुमच्या खात्यात टाकतंय. तुम्ही खुश होऊन जाताय आणि पुन्हा अशा पद्धतीने तुमच्याकडनं त्याच्यापेक्षा तिप्पट-चौपट रक्कम वसूल केली जातीये. मग ती पेट्रोलमध्ये म्हणा किंवा याच्यात म्हणा किंवा कशात म्हणा. आपल्याला समजत नाहीयेत ह्या गोष्टी, पण किती सारा फंड त्यांच्याकडे जमा होतोय. बरं, तशा फॅसिलिटी आपल्याकडे ते प्रोव्हाईड करतायत का? आता तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस पाहिलं असेल, वेबसाईट किती वेळेस क्रॅश झाली तुमची? सांगा किती वेळेस झाली? मी फॉर्म भरले. माझी प्रत्येक फॉर्मला वेबसाईट क्रॅश होत होती. कुठं क्रॅश होती? एकतर आधार कार्डचे डिटेल्स फिच होत नव्हते. बरं ते झाले, तर पुन्हा डिजिलॉकर ते कनेक्ट होत नव्हतं. बरं ते झालं. जेईसाठी प्रॉब्लेम येत होता. बरं ते झालं. त्याच्यानंतरनं डॉक्युमेंट्स अपलोड करताना प्रॉब्लेम येत होता. ऑटोमॅटिकलीच आपण लॉग आउट होऊन जायचो. म्हणजे आपण जेवढे पैसे भरतोय, जेवढं पे करतोय, तर तेवढ्या फॅसिलिटीज पण आपल्याला नाही मिळत आहेत. आणि हे फक्त आपल्या सीईटी सेलचा वांधा नाहीये. तर हे सगळ्या एज्युकेशन फील्डला अशा पद्धतीने चाललेलं आहे. म्हणजे आपण नीटकडे पाहिलं, पेपर लीक होतायत. बरं ठीक आहे, पेपर लीक झाले. रिझल्ट चेंज होतायत. म्हणजे ज्या मुलांच्या एन्सर कीमध्ये 700-700 पर्यंत मार्क्स आले, त्यांचे मार्क्स कुठं 87-88 मार्क्स दाखवतंय. म्हणजे काय नक्की चाललंय काय? कुणासाठी आहे? एज्युकेशन सिस्टम आहे कुणासाठी? एज्युकेशन सिस्टम डॉक्टर आंबेडकरांनी ज्यावेळेस बनवली होती, बाबासाहेब आंबेडकरांनी, तर ती कुणासाठी होती? तर गोरगरीब जे वंचित आहेत, त्यांना वर काढण्यासाठी ती सिस्टम बनवली होती. ना की श्रीमंतासाठी. ते ऑलरेडी झालेत, वेल सेटल्ड आहेत. ओके, त्यांना एवढी काही गरज नाही ह्या गोष्टींची. पण आता तेच लोकं काय करू पाहतात, की गरिबाच्या एखाद्याच्या पोटावर पाय देऊन त्याची जागा घेऊ पाहतायत. बरं, गव्हर्नमेंट पण त्या गोष्टींना प्रोत्साहन देतंय. ह्या पद्धतीने जर तुम्ही भरमसाठ जर फीज वगैरे वाढवत असाल, कसं करायचं? कसं करायचं मला सांगा नक्की करायचं तरी काय? हा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. मी नोटीस पाहिली ही. मी आत्ताच रात्री एक 10:30-11 वाजलेत त्यावेळेस व्हिडिओ बनवतोय. नोटीस पाहिली. अक्षरशः तळपायाच्या आग मस्तकात गेली. ठीक आहे, 2-3 हजार रुपये एखाद्या मुलांसाठी काही एवढे पण नाहीये, तर ठीक आहे, तो काही ना काहीतरी करून ते भरेल. आपण काय करायचं नाही ह्या सगळ्या गोष्टींचं. जागा फ्रीज करणं म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे. बरं आत्तापर्यंत तुम्ही करतच होता की? आत्तापर्यंत करत होता ना? 2025 पर्यंत तर ₹1000-1000 मध्ये सगळं आपलं काम होत होतं. आपण तिथं सगळ्या जागा वगैरे फायनल होत होत्या. चारही राउंड्समध्ये. 2026ला नक्की असं काय झालं? कशामुळे एवढ्या प्राईस वाढवल्या किंवा काय झालं? ठीक आहे, जे असेल ते आपल्याला फॉलो करणंच आहे. कारण मला माहिती आहे आपली कधी एकी होणं नाहीये. बरोबर? एकी जरी झाली तर हा ह्या पक्षाचा, तो त्या पक्षाचा अशाच गोष्टी होणार आहेत. त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याला स्वीकारावं तर लागणारच आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे. बरोबर? मग आय होप तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
माहिती जी आहे माझं काम होतं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं आणि ती मी माहिती पोहोचवली. ऑल द बेस्ट.